दृश्य आपण बघतोय नांदेडवरनं मुंबईसाठी अशोक चव्हाण रवाना झालेले आहेत, कारण कोरोनाची लागण त्यांना झालेली आहे। तर दुसरी महत्त्वाची घडामोड ती म्हणजे शरद पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत राजभवनावरती दाखल झालेले आहेत। राज्यपालांना भेटीसाठी बोलवलेलं आहे त्यांनी। आणि अर्थातच तिसरी महत्त्वाची घडामोड ती म्हणजे मजुरांना आमची सुद्धा मंजुरी आहे की नाही या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र जे आहे ते राज ठाकरे यांनी लिहिलेलं आहे आणि यात राज्य सरकारनं सुद्धा लक्ष घालावं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि योगी आदित्यनाथ यांना सुद्धा खडसावलेलं आहे। तीन महत्त्वाची दृश्य आपण बघतोय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दिनेश, सध्या राज्यपालांची आणि अर्थातच भेट होतीये शरद पवारांची, काय नेमकं या भेटीमागचं कारण समजतं? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। जवळपास 20 मिनिटं झालेली आहेत आता या दोन्ही मोठ्या नेत्यांना राजभवनावर येऊन, आणि राज्यपालांबरोबर त्यांची बैठक आतापर्यंत सुरू झाली असेल। पण बैठकीचा नेमका अजेंडा काय? बैठक म्हणजे आजची जी शरद पवार यांची भेट आहे ही सदिच्छा भेट आहे। राज्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव आहे, तसंच लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे। उद्योगधंदे, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखायचा, हे सगळे मुद्दे तर चर्चिले जाणारच, कारण शरद पवार यांचा महाराष्ट्र आणि देशातल्या राजकारणातला प्रदीर्घ असा राजकीय, व्यवस्थापकीय, प्रशासकीय असा अनुभव आहे। त्यामुळे राज्यपाल त्यांच्याकडून माहिती घेणार, महाराष्ट्राची नेमकी सध्या स्थिती काय आहे आणि त्यांचं यावर मत काय आहे। पण यात राजकीय चर्चा होणं ही अपेक्षित मानलं जातं आहे। एखादा महत्त्वाचा निरोप घेऊन शरद पवारांना दिला जातो आहे का एखादा महत्त्वाचा निरोप केंद्रातल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून, किंवा काय महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडामोडी घडतायत का, हे पाहणं ही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सध्या राज्यात विरोधी पक्षाचा असा आरोप आहे की सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार ही परिस्थिती म्हणजे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरलेलं आहे, महाराष्ट्र पिछाडीवर गेलेला आहे, त्यांचे आरोप सुरू आहेत। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेतेही राज्यपालांना भेटत आहेत। अलीकडेच एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली होती, त्यात हा प्रश्न तोच त्यामुळेच उपस्थित होतोय की नेमक्या या भेटीमागचं काय कारण असू शकतं, या संदर्भात आपण बोलणार आहोत। संजय आवटे आमचे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत। संजयजी, मुळातच एक महत्त्वाच्या दोन घडामोडी जर पाहिल्या तर शरद पवारांची राजभवनावरची ही भेट आणि दुसरं म्हणजे राज ठाकरे यांनी आदित्यनाथांना लिहिलेलं पत्र। सगळ्यात आधी जी भेट आता घडतीये राजभवनावरती, काय या भेटीमागे कारण असू शकतं? एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण एक फोटो व्हायरल झालेला बघितलेला आहे की संजय राऊत अतिशय नम्रपणे अभिवादन करतायत राज्यपालांना, आणि त्यानंतर आता शरद पवार प्रफुल्ल पटेलांसोबत राज्यपालांना भेटतायत। त्या दोन्ही घटनांमध्ये एक सूत्र आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर एकूणच राज्यपालांच्या अनुषंगानं काही एक नाराजी महाविकास आघाडीची होती। असं जाणवत होतं की राज्यपाल जाणीवपूर्वक महाविकास आघाडीला त्रास देत आहेत, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मुद्दा असेल किंवा त्यानंतर सुद्धा अनेक गोष्टी असतील। पण त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी घटना घडली ती म्हणजे राजभवन झाली। ही सदिच्छा भेट होती का? फक्त सदिच्छा भेटसाठी गव्हर्नर साहेबांनी पवार साहेबांना चहावर निमंत्रण दिलं होतं म्हणून आले होते। इथे गव्हर्नर साहेब मुंबईला आल्यानंतर पवार साहेबांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती। मधला काळ हे करोनाच्या त्यामुळे सगळं बंद असल्यामुळे तर त्यांनी सांगितलं होतं की एखाद दिवस भेटू चहावर, म्हणून ते आले होते। बाकी काही कुठल्याही राजकीय काही चर्चा नव्हती, काहीच नव्हतं, फक्त सदिच्छा भेट। पण महाराष्ट्रातली जी सध्याची परिस्थिती आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊन, त्या संदर्भात ते स्वाभाविक आहे। कोरोनाच्या बद्दल वर्तमान परिस्थिती जी आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर एक साधारण चर्चा झाली। पण त्याच्यात काही निष्कर्ष करण्यासाठी किंवा काही त्याच्यात काही मूळ काही प्रश्नाला कसं हाताळायचं असा काही विषय नव्हता। फक्त एक म्हणजे माहितीसाठी जे काही चर्चा करते सामान्य रीतीनं तेच होतं। पण पवार साहेबांचा मोठा राजकीय अनुभव आहे, तर काही राजकीय चर्चा ही अपेक्षित मानली जात होती, काही भाजपच्या केंद्रातल्या नाही, तसं अजिबात नव्हतं। फक्त मी जसं सांगितलं, पवार साहेबांनी आज फक्त सदिच्छा भेटसाठी आज आले होते। कुठलाही राजकीय काही चर्चा करण्याचा काही विषयच नव्हता। किमान शैक्षणिक वर्षाबाबत तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेबाबत नाही, ते पवार साहेब कुठल्याही विषयावर काही चर्चा त्यांनी केली नाही, कारण तो विषय सरकारचा आहे,
आणि सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याची काही पवार साहेबांची काही अशी काही म्हणजे कधी मनस्थिती नसते. मध्यंतरी पवार साहेबांनी जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली होती, मोदी साहेब होते, त्यावेळेस असं म्हटलं होतं की राज्यपालांचा राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप वाढतो आहे. थोडी नाराजी व्यक्त केली होती राज्यपालांच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल. नाही, तसा काही आजचा विषय नव्हता. फक्त सदिच्छा भेट होती आणि एक चांगली भेट झाली, अर्धा तास भेटले, बस तेवढंच. थैंक यू सर हिंदी में जानना चाहेंगे, पवार साहब ने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी से मिले हैं, क्या तीन मुद्दों पर बात हुई तीन है? मुद्दे पर बात? पवार साहब आज राज्यपाल महोदय को केवल एक सद्भावना के दृष्टि से मिलने आए थे. जब से वो राज्यपाल बने तब से उनसे मुलाकात नहीं हुई थी. बीच का जो समय था, पहले पार्लियामेंट सेशन चल रहा था, उसके बाद ये कोरोना की वजह से पिछले 2-2.5 महीने से सब बंद है. केवल मिलने के दृष्टि से गवर्नर साहब ने भी उनको निमंत्रण दिया था चाय पे आने के लिए, इसलिए वो आए थे. कोई पॉलिटिकल बात नहीं हुई है. केवल स्वाभाविक है, कोरोना में क्या वर्तमान परिस्थिति है देश में, महाराष्ट्र में, उसके बारे में एक साधारण एक जानकारी के दृष्टि से एक दूसरे के साथ चर्चा कर रहे थे, लेकिन बाकी कोई पॉलिटिकल बात नहीं. सर, ऐसे अटकलें लगाई जा रही है कि बीजेपी के वरिष्ठ नेताओं की तरफ से पवार साहब को कुछ मैसेज आया है, कुछ राजनीतिक गतिविधियां हो सकती है. बिल्कुल इसमें कोई राजनीतिक दृष्टिकोण न रखे, यही मेरी आप सबसे निवेदन है. सर दरअसल एक अलग सवाल है सर, जो सर, एक उद्धव शेवटचा ठाकरे और प्रश्न, सर, पीयूष शेवटचा गोयल के बीच प्रश्न, जो छिड़ी सर, जंग सर, है, शेवटचा प्रश्न. उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? जिस तरह से ट्रेनों की मांग हो रही है उस पर अगर पीयूष गोयल खुद होकर मतलब अपनी दिल को ये चीज लगाते और रात को 12:30 बजे तक ट्वीट करते रहते हैं. देखिए, रेलवे मंत्रालय के सामने भी बहुत बड़ी चुनौती है कि इतने सारी ट्रेनें इतने पूरे देश में उपलब्ध कराना. आज के वक्त पे इसमें कोई हम लोगों ने टीका टिप्पणी न करते हुए सभी लोग अच्छा काम कर रहे हैं, प्रशासन को एक दूसरे मदद कर रहे हैं, रेलवे मंत्रालय भी अपनी पूरी कोशिश कर रही है. इसकी हम सब लोगों ने उनकी सराहना करनी चाहिए और उनका धन्यवाद मानना चाहिए. थँक्यू. तर प्रफुल्ल पटेल यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही सदिच्छा भेट होती. राज्यपाल झाल्यापासून भगतसिंग कोश्यारी यांची शरद पवार यांची भेट झालेली नव्हती आणि म्हणून आज भेटीचं हे आयोजन करण्यात आलेलं होतं. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असंही नमूद केलेलं आहे प्रफुल्ल पटेल यांनी. तसंच कोरोना संदर्भात अर्थातच वर्तमान परिस्थिती काय आहे या संदर्भात देश आणि राज्यामध्ये जी काही परिस्थिती आहे या संदर्भात सुद्धा चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलेली आहे आणि साधारण स्वरूपामध्ये चर्चा झाली आहे. कोणत्याही स्वरूपाचे निष्कर्ष काढावेत अशी चर्चा झालेली नाही असं नमूद केलंय प्रफुल्ल पटेल यांनी. अधिक माहिती घेणार आहोत. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणीच उपस्थित आहेत. दिनेश, प्रफुल्ल पटेल ज्यावेळेला बोलत होते या चर्चेमध्ये सदिच्छा भेट होती केवळ आणि अर्धा तासाची साधी एक सर्वसामान्य भेट जी अपेक्षित होती, यापूर्वीच होणं अपेक्षित होतं, ती आता इतक्या दिवसांनी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. कितपत तथ्य? नक्कीच, कारण राजकीय नेते आत्ताच सगळे पत्ते उघडत नसतात. प्रत्यक्ष ज्यावेळेस गरज असते तेव्हाच सगळी परिस्थिती बाहेर येते. घडामोडी या अंतर्गत घडत असतात. बघा, शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणि देशाच्या राजकारणातलं मोठं नेतृत्व आहे, मोठे राजकीय नेते आहेत, मोठा राजकीय अनुभव आहे. आज भले प्रफुल्ल पटेल जे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते असं म्हणत असले की ही एक केवळ सदिच्छा भेट होती. भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदी नेमणूक झाल्यानंतर आतापर्यंत त्यांची सदिच्छा भेट झाली नव्हती, त्यामुळे ही सदिच्छा भेट होती. त्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पण जवळपास अर्धा तास शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही राष्ट्रवादीचे मोठे नेते, महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचा प्रभाव आहे, देशाच्या राजकारणात प्रभाव आहे, असे शरद पवार येऊन राज्यपालांना भेटतात. अलीकडच्या काळातल्या जर आपण घटना बघितल्या तर शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झाली होती त्यात तीव्र नाराजी व्यक्त केली होती की महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हस्तक्षेप वाढतो आहे, अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. जर प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर काही त्यांना माहिती, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव किंवा नेमकी राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे याची जर माहिती घ्यायची असेल तर त्यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून किंवा मंत्र्यांकडून घ्यावी. पण राज्यपाल स्वतंत्रपणे बैठका घेत आहेत हे शरद पवार यांना पटलं नव्हतं. त्यामुळे तशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी त्यांची भूमिकाही मांडली होती. त्यानंतरही आता आपण बघतो आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडीही काही वेगानं घडत आहेत.
भाजप जो राज्यात विरोधी पक्ष आहे तो आक्रमक झालेला आहे। महाविकास आघाडी सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरलेलं आहे। महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट आहे। महाराष्ट्रात आर्थिक पॅकेज जाहीर केलं जात नाही आहे। असे अनेक मुद्दे घेऊन भाजप घराच्या बाहेर म्हणजे त्यांच्या अंगणात आलेलं आहे आंदोलनासाठी। अलीकडेच त्यांचं आंदोलनही झालं होतं। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेतेही राज्यपालांना भेटत आहेत। त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना भाजपच्या अगदी पक्षश्रेष्ठी दिनेश, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवर जेव्हा तुम्ही संवाद साधलात प्रफुल्ल पटेल यांच्याशी, काय म्हणालेत प्रफुल्ल पटेल बाहेर पडताना राजभवनावरनं? ऐकूयात. त्या सदिच्छा भेटसाठी गव्हर्नर साहेबांनी पवार साहेबांना चहावर निमंत्रण दिलं होतं म्हणून आले होते। इथे गव्हर्नर साहेब मुंबईला आल्यानंतर पवार साहेबांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती। मधला काळ हे करोनाच्या त्यामुळे सगळं बंद असल्यामुळे तर त्यांनी सांगितलं होतं की एखाद दिवस भेटू चहावर, म्हणून ते आले होते। बाकी काही कुठल्याही राजकीय काही चर्चा नव्हती, काहीच नव्हतं, फक्त सदिच्छा भेट। पण महाराष्ट्रातली जी सध्याची परिस्थिती आहे, कोरोनाचा वाढता नाही, ते प्रादुर्भाव, लॉकडाऊन, त्या संदर्भात ते स्वाभाविक आहे। कोरोनाच्या बद्दल वर्तमान परिस्थिती जी आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर एक साधारण चर्चा झाली। पण त्याच्यात काही असा काही निष्कर्ष काढण्यासाठी किंवा काही त्याच्यात काही मूळ काही प्रश्नाला कसं हाताळायचं असा काही विषय नव्हता। फक्त एक म्हणजे माहितीसाठी जे काही चर्चा करते सामान्य रीतीनं तेच होतं। पण पवार साहेबांचा मोठा राजकीय अनुभव आहे, तर काही राजकीय चर्चा ही अपेक्षित मानली जात होती। काही भाजपच्या केंद्रातल्या नाही, तसं अजिबात नव्हतं। फक्त मी जसं सांगितलं, पवार साहेबांनी आज फक्त सदिच्छा भेटसाठी आज आले होते। कुठलाही राजकीय काही चर्चा करण्याचा काही विषयच नव्हता। सर, किमान शैक्षणिक वर्षाऐवजी तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेबाबत नाही, तर पवार साहेब कुठल्याही विषयावर काही चर्चा त्यांनी केली नाही, कारण तो विषय सरकारचा आहे आणि सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याची काही पवार साहेबांची काही अशी काही म्हणजे कधी मनस्थिती नसते। मध्यंतरी पवार साहेबांनी जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली होती, मोदी साहेब होते, त्यावेळेस असं म्हटलं होतं की राज्यपालांचा राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप वाढतो आहे। थोडी नाराजी व्यक्त केली होती राज्यपालांच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल। नाही, तसा काही आजचा विषय नव्हता, फक्त सदिच्छा भेट होती आणि एक चांगली भेट झाली, अर्धा तास भेटले, बस तेवढंच। तर राज्यातल्या आणि देशातल्या सर्वच महत्त्वाच्या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहणार आहोत। तुर्तास घेतो एक छोटासा ब्रेक, पाहत राहा TV9 मराठी।